मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल ह्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज थोडक्यात आपण चाऱ्याविषयी माहिती घेऊया की आता उन्हाळा संपत आलेला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण कोणकोणते चाऱ्याची लागवड करू शकता आणि लवकर झपाट्यानं वाढ होईल आणि आपल्या शेळ्यांसाठी चांगलं महत्त्वाचं पोषक असं गवत कोणतं आहे, तर त्याच्यावरती आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे बघा, हे मार्वेल गवत. ते मार्वेल गवत इतकं आवडीनं खातात शेळ्या, तुम्ही बघा आता. आणि तिकडे बघा बकरं आपली किल्लं बघा कशी खातात. सर्वप्रथम जर म्हणलं ना, अरे काय कर गिड्याला, सगळ्यात जर अगोदर म्हणलं तर तुम्ही मार्वेल गवत सगळ्यात बेस्ट. 1 नंबरला मेथी घास, 2 नंबरला मार्वेल गवत. हे बघा कसं खातात ते. चॅलेंजने शेळ्यांना आपल्या मागच्या पावसाळ्यामध्ये फक्त मार्वेल गवत आणि कडबा आणि तुरीचं बुसकट. मार्वेल गवत एक वेळेस टाकत होतो आपण हिवाळ्यामध्ये, स्पेशल खाऊ घातलं त्याला. मार्वेल गवत काहीच होत नाही त्याच्यापासून इफेक्ट, संडास लागत नाही, काहीच नाही, कुठलंही पोट फुगत नाही, कुठलीच परेशानी होत नाही, इतकं पोषक आहे. तर सुरुवातीला तुम्ही मार्वेल गवत लावू शकता. तर मी लावलेलं आहे 4-5 गुंठे, 5 गुंठे नसेल, समजा 4 गुंठे असेल. हे बघा तुम्ही, पट्टा आहे 4 गुंठ्याचा, 4 गुंठे असेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो, मार्वेल गवतच्या नंतर तुम्ही नंबर 2चं जर म्हणलं तर दशरथ घास पण चांगला लॉंग टाईम चालणारा आहे. दशरथ घास जे आपण ऑर्डर केलेले आहे मित्रांनो, दशरथ घास हा 1100 रुपये किलोनं भेटून राहिला. म्हणजे पार्सलमध्ये 1000 रुपये किलोनं आणि पार्सल 100 रुपये, असं 1100 रुपये. तर आपण मागणी केलेली आहे, कारण की आपल्याला 1 किलो तर नाही पण अर्धा किलो लावायचं आहे. कारण की अर्धा किलोमध्ये 2-3 गुंठे रान आपलं निघणार आहे. 1 गुंठ्यामध्ये मला वाटतं 5-6 गुंठे निघतं आहे, तर 3 गुंठे आपलं रान त्याच्यामध्ये निघणार आहे. तर आपल्याला म्हणजे एवढा दाट लावायचं काम नाही, ते थोडं पतलंच लावावं लागतं, कारण पुढं चालून ते जास्त प्रमाणामध्ये उगतं आहे. आणि याला पाण्याचं प्रमाण खूप कमी लागतं. आणि याला सगळ्यात सोपं म्हणजे पावसाळ्यामध्ये जर लावलं तर हे फास्ट उगतं. हिवाळ्यामध्ये याची वाढ होत नाही लवकर, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये फास्ट वाढ होते. हे एक नंबर 2चा चारा लावू शकता तुम्ही, मी पण लावणार आहे. त्याच्या नंबर 3चा तुती लावू शकता. तुती कमी पाण्यामध्ये येणारी आहे आणि पावसाळ्यामध्ये लावली म्हणजे तुमचे 3 महिन्यामध्ये, दशरथ घास हा 2.5 महिन्यामध्ये खायला येतो. आणि मला वाटतं तुतीला 3-3.5 महिने लागत असतील. आणि त्याच्यानंतर तुतीला पाणी पण कमी लागतं आहे आणि खाण्यासाठी पिलांना, शेळ्यांना खूप प्रोटीनयुक्त चारा आहे. त्यानंतर नंबर 4चं जर म्हणलं तर सुपर नेपियर लावू शकता तुम्ही. सुपर नेपियर पण खूप आवडीनं खातात शेळ्या. पण आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आमच्या शेळ्या सुपर नेपियरच्या कांड्या खात नाही. तर त्याची एक पद्धत असते, याला जास्त नाही, फक्त आपल्या कमरा इतका वाढला म्हणजे 1-2 कांडे वरती आले की लगेच कट करून तो कुटी करून त्या खाऊ घालू शकतो आपण. तो पण कमी पाण्यात येणार आहे आणि पावसाळ्यामध्ये लागवड केली म्हणजे लवकर 2.5 ते 3 महिने, जास्त 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपल्याला खायला, 2.5-3 महिने जरा समजा 3 महिन्यामध्ये खायला येतो. त्याच्यानंतर आपण रेड नेपियर पण लावू शकतात. रेड नेपियर पण चांगलं खातात शेळ्या. रेड नेपियरपेक्षा जर सुबाबळ लावली तर सुबाबळ पण चांगली आहे, जास्त कालावधीमध्ये चालणारी आहे. आणि सुबाबळीला पाणी पण कमी लागतं, पण हिला कालावधी कट करण्यासाठी, खायला येण्यासाठी जवळपास 5 ते 6 महिने लागतात. आपण काही लागवड केलेली नाही, चालला विचार आपला, पण सध्या गॅरंटी सांगता येत नाही.
पण तरी पण 5 ते 6 महिने असे लागतात म्हणतात. आपल्याला एवढी त्याची गॅरंटी नाही, पण खायला चांगला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे दुसरे शेवगा आहे, शेवरी आहे, भरपूर काही आहे याच्यामध्ये. तर कसं आहे मित्रांनो, पावसाळ्यामध्ये 2 फायदे आहेत आपले. एक तर आपल्याला पाणी द्यायचं काम नाही, पाऊस चालू असतो. आणि पावसाळ्यामध्ये पावसाळा आपले जे गवत असतात, समजा कोणतंही असू द्या, तुती आहे 2-2.5 महिन्यामध्ये खायला येतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे पावसाळ्यामध्ये खायला नसतं त्यावेळेस आपल्याला हे पीक, हे गवत खायला येतं. आपल्या शेळ्यांसाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि पावसाळ्यामध्ये कसं आहे, आपल्याला जास्त प्रमाणामध्ये म्हणलं तर आपल्याला सुका चारा द्यावा लागतो शेळ्यांना. हिरव्या चाऱ्यापेक्षा सुका चारा हा आपल्याला जवळपास 80 ते 85% हा सुका चारा द्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या शेळ्यांची तब्येत चांगली राहते. शेळ्या पाणी जास्त पितात आणि पाणी जास्त प्यायल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये चांगली उष्णता राहते. आणि सुका चारा खाण्याचं म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये गरमी राहते, त्याला थंडी, ताप असे आजार होण्याची शक्यता नाही राहत, होत नाही समजा. त्याच्यामुळं हा पावसाळ्यामध्ये चारे लावण्याची एका याच्यामुळं सांगतो की कोणाला पाणी कमी असतं आणि हिवाळ्यामध्ये चारा लागवड करता येत नाही, उन्हाळ्यामध्ये चारा लागवड करता येत नाही. त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये आपण बगर पाण्याचा चारा लागवड करू शकता. आणि वेळेस चारा जर तुमचा खाण्याचा आला तर उन्हाळ्यामध्ये पाणी जरी कमी पडलं तरी पण हे पिकं म्हणजे जळणारे नाहीत किंवा हिवाळणार नाही. कारण की आता हा मारवेल गवत आहे माझ्याकडं, तर या मारवेल गवताला आता जवळपास 1 महिना झाला पाणी नाही, पण तरी पण आता हिरवापणा आहे त्याच्यामध्ये. 4-8 दिवसामध्ये पाऊस तर पडणारच आहे. पाऊस पडल्याच्या नंतर परत ते हिरवं होऊन जातं. कारण की याचा असं, याचा बुंदा वाळला जरी, याचं बेट वाळलं जरी, तरी पाऊस पडल्याच्या नंतर परत ते हिरवं पडतं. त्याच्यामुळं हे खूप फायद्याचं आहे. कमी पाण्यामध्ये येणारे हे चारा पिकं आहेत. तुम्ही जर लावला नसेल तर पावसाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही लावू शकता. आणि शेळ्यांसाठी ह्या चाऱ्याचा उपयोग करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला थांबूया इथंच. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.